नमस्कार. आता आपण गरोदर मातेची पुढची माहिती घेणार आहोत. आपण गरोदर स्त्री राहणं ही काही एक असा आजार नाही आहे, ती एक नैसर्गिक घटना आहे. गरोदर राहिली की नाही हे किशोरवयीन स्त्रीने युकेटी किटने सहज ती खात्री करू शकते की तिनं गरोदर आहे का नाही. आणि खात्री झाल्यानंतर तिची डिलिव्हरी होईपर्यंत तिने आरोग्य केंद्रामध्ये 4 वेळेस डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यायला पाहिजेत, 2 सोनोग्राफी करायला पाहिजेत. तर आपण पहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं 12 आठवड्याच्या व्हिजिटमध्ये की 12 आठवड्याच्या व्हिजिटमध्ये त्या गरोदर मातांनी वजन वाढण्यासाठी कोणता पोषक आहार घ्यायला पाहिजे, पालेभाज्या खायला पाहिजे, कडधान्य खायला पाहिजे, मांसाहारी खायला पाहिजे, अन्न दूध घ्यायला पाहिजे. तसंच तिला एक टीटीचं इंजेक्शन तिचं आणि गरोदर मातेचं आणि बाळाचं धनुर्वातापासून संरक्षण होण्यासाठी आपण तिला चौथ्या महिन्यामध्ये तिला टीटीचं इंजेक्शन देतो. त्याच्यापासून त्यांचं धनुर्वाताचं संरक्षण होतं आणि बाळाचं आणि माताचं रक्तक्षयापासून संरक्षण होण्यापासून तिला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आणि एक जंतुनाशकाची गोळी दिली जाते प्रेग्नेन्सीमध्ये. त्याच्यानंतर आपण आता दुसरी व्हिजिट बघणार आहोत, ती आहे 14 ते 26 आठवड्याच्या आतमधली. त्याच्यामध्ये त्या गरोदर मातेचं वजन किती वाढलं. गरोदर मातेचं कमीत कमी 9 महिन्यामध्ये 10 ते 12 किलो वजन वाढायलाच पाहिजे आणि ते तिच्या खाण्यावर आहे. तिनं कोणत्या प्रकारचा पोषक आहार घेते, किती वेळ आराम करते, काय काय खाते, स्वच्छता कशी बाळगते, ते तिच्या जेवणावर आहारावर आहे तिचं वजन वाढण्याचं प्रमाण. आणि जसं तिचं वजन वाढतं, जसं ती आहार घेते, तसं बाळ निरोगी आणि चांगलं बुद्धी सुशिक्त असं बनतं. त्याच्यानंतर आपल्याला आता बघायची की तिची दुसरी व्हिजिट ती आहे 14 ते 26 आठवड्याच्या आतमध्ये. त्यामध्ये तिला बघायचं की तिच्या पोटाचा घेर किती वाढला, वजन किती वाढलं, सध्या BP किती आहे, तिला काही त्रास होतोय का, तिला घाम येतोय का, ती गुदमरल्यासारखं होतंय का, तिला हातावर चेहऱ्यावर कुठे सूज आहे का तिच्या, आणि तसंच एवढी मार्गातून काही घाण वगैरे जाते का, आणि त्याच्यानंतर चक्कर येणे, अंधूक दिसणे, अशा प्रकारची कोणती तक्रार आहे का. आणि अशा प्रकारची तक्रार गरोदर मातेला असल्यास तिने त्वरित आरोग्य केंद्रात जावे, डॉक्टरांना तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध गोळ्या घ्यावे, कमी होते. एवढे घाबरण्यासारखं काय नाही. आणि हेच सगळं करण्यासाठी, हेच सगळं गरोदर मातेला सांगण्यासाठी आशा वर्कर प्रत्येक वेळेस तिच्या घरी जाऊन व्हिजिट देते, तिला महत्त्व सांगते की बाबा आरोग्य केंद्रात जाणं किती आवश्यक आहे तुझ्यासाठी, तुझ्या बाळासाठी. आणि प्रत्येक घरातल्या गरोदर मातेची कुटुंबाने काळजी घेतलीच पाहिजे. तुम्ही जर त्या गरोदर मातेची काळजी घेतली तर बाळ चांगलं होतं, तिचं बाळात पण चांगलं होतं, सुखरूप होतं, दोघंही सुखरूप राहतात. थँक्यू.